Welcome student. In previous lecture we have already completed electrocardiogram and the uses of electrocardiogram. Now today we will start with the second type of circulatory system, which we know as a lymphatic system. We know that there are two types of circulatory system. One is known as a blood vascular system and another is known as a lymphatic system. So, in blood vascular system, the circulating fluid is a blood, and in lymphatic system, the circulating fluid is a lymph. So, there are two different types of circulatory system. पहा, आपण आधी जे काही सर्क्युलेशन टॉपिक शिकायला सुरुवात केली होती, ह्या टॉपिक मध्ये आपण पाहिलं की सर्क्युलेटरी सिस्टीम ह्या दोन प्रकारच्या आहेत आणि ते कशावरून, तर त्याच्यामध्ये सर्क्युलेटिंग फ्लुइड कुठल्या पद्धतीचं आहे त्याच्यावरून त्याचे किती टाईप झाले, दोन. एक म्हणजे ज्याच्यामध्ये सर्क्युलेटिंग फ्लुइड हे ब्लड आहे त्याला म्हणतो आपण ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम, आणि ज्याच्यामध्ये सर्क्युलेटिंग फ्लुइड हे लिम्फ असतं त्यावेळेस त्याला आपण म्हणतो lymphatic system. So today we will start with the lymphatic system. Means it is a circulatory system which is a parallel to the blood vascular system. Lymphatic system is a parallel to the blood vascular system, but in lymphatic system the circulating fluid is a lymph. Okay? So this system, that is the lymphatic system, consists of, first it consists of lymph. कशी तयार झाली पहा, याच्यामध्ये कोण कोण आहे. It consists of lymph. Second, it is made up of lymphatic capillaries. Then third one, lymphatic vessels. Next one is a lymph node. So, this circulatory system, this lymphatic system is made up of four parts. First is a lymph, second is a lymphatic capillary, third lymphatic vessel, and fourth one is known as a lymph node. ठीक आहे? इन डिटेल आपल्याला हे शिकायचे. आता आपण ह्याच्यातले एक एक पार्ट आपण शिकू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता कशी सर्क्युलेटरी सिस्टीम मी तुम्हाला काढून दाखवायची की हार्ट आहे वगैरे, तसं जर तुम्हाला पाहायचं म्हटलं तर ह्या डायग्राम कडे तुम्ही पहा. इथं ह्या ज्या मी काढलेल्या आहेत ह्या मी काढलेल्या आहेत लिम्फॅटिक कॅपिलरीज. ह्या गोळे लिम्फॅटिक कॅपिलरीज. आता ह्या लिम्फॅटिक कॅपिलरीज एकत्र येऊन काय तयार झालेली आहे, लिम्फॅटिक व्हेसल तयार झाली आहे. आणि ही जी व्हेसल आहे ह्या व्हेसलला पुढे असं स्ट्रक्चर असतं त्याला म्हटलं जातं लिम्फ नोड. साधारणतः अशा पद्धतीची ही सिस्टीम आहे. ह्यातले एक एक पार्ट आपण शिकायला सुरुवात करू. सो द फर्स्ट पोर्शन इज अ लिम्फ. पहिला पोर्शन आपण शिकू ज्याला आपण काय म्हणतो, लिम्फ. सो लिम्फ इज अ क्लिअर वॉटर. लिम्फ इज अ क्लिअर वॉटर. सो लिम्फ इज अ क्लिअर वॉटर. लिम्फ काय आहे तर क्लिअर वॉटर आहे. हे जे सर्क्युलेटिंग फ्लुइड आहे लिम्फॅटिक सिस्टीम मधलं ते कसं आहे, क्लिअर आहे, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, इट इज अ क्लिअर वॉटर. सो लिम्फ इज अ कलरलेस फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. लिम्फ इज अ कलरलेस लिक्विड कनेक्टिव्ह टिश्यू. लिक्विड कनेक्टिव्ह टिश्यू. आपण लिम्फची माहिती घेतोय. लिम्फ इज अ सर्क्युलेटिंग फ्लुइड इन द lymphatic system. Lymph is a clear water. It is a colorless liquid connective tissue. So in that lymph, all the components which are present in our blood except
एक्सेप्ट काय म्हणते लक्षात घ्या, एक्सेप्ट RBCs, platelets and some plasma proteins. So, lymph contains all the components of blood except RBCs, platelets and some plasma proteins. That is known as a lymph. म्हणजे एक तुमच्या लक्षात आलं असेल की lymph म्हणजे ब्लड मधलेच कंपोनंट्स आहे, फक्त त्या कंपोनंट मध्ये कलरलेस आहे म्हणल्यावर तुमच्या लक्षात राहील. हा जर कलरलेस आहे लिम्फ म्हणजे त्याच्यामध्ये RBC नाहीये, तसंच लिम्फ मध्ये प्लेटलेट्स पण नसतात आणि तसंच लिम्फ मध्ये मोठी असणारी प्लाझ्मा प्रोटीन पण असू शकत नाही, लक्षात घ्या. आता पहा, मग आपल्याला लिम्फ बद्दल असंही म्हणता येईल, लिम्फ इज इक्वल टू ब्लड मायनस RBCs, प्लेटलेट्स and plasma proteins. सम शब्द वापरायचा, सम प्लाझ्मा प्रोटीन. ब्लड मधून RBC काढून टाकल्या, प्लेटलेट्स काढून टाकल्या आणि काही प्लाझ्मा प्रोटीन जर तुम्ही काढून टाकले तर उरलेले जे काही ब्लडचे कंपोनंट्स असतात ते म्हणजे कोण असतं, तर ते म्हणजे लिम्फ असतं. अँड दॅट लिम्फ कंटेन कार्बन डायऑक्साइड अँड वेस्ट. त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतं, तर इट कंटेन्स कार्बन डायऑक्साइड अँड वेस्ट मटेरियल. वेस्ट मटेरियल लक्षात आलं. लिम्फ म्हणजे काय पहा, lymph is a circulating fluid which is present in the lymphatic system. That lymph is a clear water. It is colorless connective tissue, that is a liquid connective tissue. Lymph contains all the components of blood except RBCs, platelets and some plasma protein. So lymph is equal to blood minus RBCs, प्लेटलेट्स अँड सम प्लाझ्मा प्रोटीन्स. काही प्लाझ्मा प्रोटीन मध्ये त्याच्यामध्ये मात्र प्रेझेंट असतील. फॉर एक्झाम्पल ग्लोबिन वगैरे जे आहे, ग्लोबिलिन वगैरे, तर हे प्लाझ्मा प्रोटीन लिम्फ मध्ये प्रेझेंट असतं. अँड दॅट लिम्फ कंटेन्स कार्बन डायऑक्साइड अँड वेस्ट मटेरियल. लिम्फ मध्ये काय असतं, तर कार्बन डायऑक्साइड आणि वेस्ट मटेरियल. आता एक लक्षात घ्या, तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे लिम्फ येतो कुठून, बरोबर आहे. तर हे मी सांगेन आहे तुम्हाला, लिम्फ येतो कुठून. पाहता हे लिम्फचं कंप्लीट झाल्यानंतर थोडासा पॉइंट आधी मी सांगून घेते, तो लक्षात येतोय का पहा. समजा हा तुमचा टिश्यू आहे, मला ग्रुप ऑफ सेलला तुम्ही टिश्यू म्हणता. आता ह्या टिश्यू मध्ये तुम्हाला माहिती की प्रत्येक पेशीला ऑक्सिजन आणि ऊर्जेची गरज आहे. तुमच्या ब्लडच्या ह्या कॅपिलरीज आहेत, ठीक. ह्या ब्लडच्या कॅपिलरीजनी ब्लडनी त्याला ऑक्सिजन आणि डायजेस्टेड फूड दिलं. आता कॅपिलरी बद्दल तुम्हाला माहिती आहे की ब्लड कॅपिलरीला छोटी छोटी ओपनिंग्स आहेत आणि ह्या छोट्या ओपनिंग्स मधून लिक्विड सबस्टन्स काय होतील, त्या 0.1 म्यू एवढ्या डायमीटरची जी ओपनिंग आहेत कॅपिलरीच्या वॉलला, त्या ओपनिंग मधून काय होणार आहे, काही सबस्टन्स बाहेर येतील. आणि बाहेर कोणते कुठे राहतील, तर ह्या ज्या दोन सेल्स आहेत ह्यांच्यामधलं स्पेस, हे जे स्पेस आहे मध्ये मध्ये, त्या टिश्यू कशाला म्हणतात, ग्रुप ऑफ सेलला म्हणतो. मग सेल एकत्र येताना मध्ये स्पेस असतं, त्या स्पेसला आपण टिश्यू स्पेस म्हणतो. आणि त्या टिश्यू स्पेस मध्ये ते लिक्विड राहतं आणि येतं कुठून, तर ब्लडच्या ज्या कॅपिलरीज आहेत त्या कॅपिलरीला जी छोटी ओपनिंग्स आहेत, ह्या छोट्या ओपनिंग्स मधून ते बाहेर येतं आणि त्याला आपण काय म्हणतो, लिम्फ म्हणतो. ठीक आहे. आता लिम्फ नंतर दुसरा पॉइंट ह्या सिस्टीमचा आपल्याला अभ्यासाचा आहे, ते म्हणजे लिम्फॅटिक कॅपिलरी. सो द सेकंड पॉइंट इज अ लिम्फॅटिक कॅपिलरी. काय पहा लिम्फॅटिक कॅपिलरीज मीन्स. सो द लिम्फॅटिक कॅपिलरीज दे आर प्रेझेंट इन द टिश्यू स्पेसेस. कुठे प्रेझेंट असतात त्या टिश्यू स्पेसेस. आताच मी सांगितलं
टिश्यू स्पेस म्हणजे ह्या सेल्स आहेत म्हणजे हा टिश्यू आहे. ह्या टिश्यूच्या मध्ये जे स्पेस असतं ह्या स्पेसला काय म्हणायचं? टिश्यू स्पेस म्हणायचं. आणि लिम्फॅटिक कॅपिलरीज कुठे प्रेझेंट असतात तर दे आर प्रेझेंट इन द टिश्यू स्पेसेस. नाउ सेकंड पॉइंट, that lymphatic capillaries they are interwoven with the blood capillaries but not connected with the blood capillaries. खूप महत्त्वाचं वाक्य पहा. इंटरओव्हन झालेले आहेत. they are interwoven with blood capillaries but not connected. म्हणजे कसं लक्षात येते का? टिश्यूला ब्लड कॅपिलरी पण असणार आहेत आणि टिश्यू प्लस स्पेसेस मध्ये लिम्फॅटिक कॅपिलरीज पण असणार आहेत. म्हणजे त्या टिश्यूला ब्लड कॅपिलरीचं पण जाळ आहे आणि लिम्फॅटिक कॅपिलरीचं पण जाळ आहे. बरोबर. लिम्फॅटिक कॅपिलरी आणि ब्लड कॅपिलरी अशा एकमेकात इंटरओव्हन झालेल्या असतात, नेट फॉर्म करतात बट नॉट कनेक्टेड. म्हणजे लिम्फॅटिक कॅपिलरी ब्लड कॅपिलरीला जोडली जात नाही. इथं लक्षात घ्या. इथं मी डायग्रामच कशी काढली पहा. ही आर्टरी, बरोबर. ह्या त्याच्या ब्रांचेस म्हणजे आर्टेरिओल आणि ह्या दाखवलेल्या म्हणजे ब्लड कॅपिलरी आणि ह्या क्लोज दाखवलेल्या आहेत त्या कोण आहेत? त्या लिम्फॅटिक कॅपिलरीज. लक्षात येत आहे पहा. मग पुढचा पॉइंट आपण पाहत होतो की त्या इंटरओव्हन झालेल्या आहेत एकमेकांत ब्लड कॅपिलरी आणि लिम्फॅटिक कॅपिलरी. बट द लिम्फॅटिक कॅपिलरी दे नॉट कनेक्टेड विथ द ब्लड कॅपिलरी. ब्लड कॅपिलरी बरोबर त्या जोडल्या जात नाही. नेक्स्ट पॉइंट, दे आर ब्लाइंड ॲट वन एंड. पुढचा पॉइंट आहे ब्लाइंड ॲट वन एंड. एका टोकाला त्या ब्लाइंड आहेत. शब्दशः अर्थ इथे द्यायचा नाही. ब्लाइंड मीन्स व्हॉट? क्लोज. मग इथं लक्षात घ्या, ही जी कॅपिलरी मी काढलेली आहे हिचं टोक मी क्लोज केलं की नाही. सो द लिम्फॅटिक कॅपिलरीज दे आर क्लोज्ड ॲट वन एंड. एका टोकाला त्या क्लोज आहेत. तशा ब्लड कॅपिलरी मध्ये नसतं. ब्लड कॅपिलरीचं कसं स्ट्रक्चर शिकलो आपण? आर्टरी, आर्टेरिओल, कॅपिलरीज. कॅपिलरी युनाइट होऊन व्हेन्युल्स आणि व्हेन्युल्स युनाइट होऊन काय तयार होते? वेन तयार होते. लक्षात येते तुमच्या? म्हणजे ही आर्टरी, हे आर्टेरिओल्स, ह्या कॅपिलरीज, ह्या एकत्र येऊन कोण तयार झालं? ह्या एकत्र येऊन हे व्हेन्युल्स तयार झाले आणि व्हेन्युल्स पासून व्हेन तयार झाले. ठीक आहे. तसं लिम्फॅटिक कॅपिलरीचं नाहीये. लिम्फॅटिक कॅपिलरी एका टोकाला क्लोज झालेली आहे. दुसरं टोक मात्र त्याचं आपण बघतोय की ओपन होऊन असं पुढे आलेलं आहे. ठीक आहे. सो दे आर ब्लाइंड ॲट वन एंड. नेक्स्ट पॉइंट, दे आर वाइडर. दे आर वाइडर दॅन द ब्लड कॅपिलरीज. ब्लड कॅपिलरीज पेक्षा डायमीटरनी त्या कशा आहेत? वाईड आहेत, मोठ्या आहेत. सो दे आर वाइडर दॅन द ब्लड कॅपिलरीज and they are internally lined by the flat layer of epithelium which we know as endothelium. लक्षात येते का? पहा, ब्लड कॅपिलरी आणि लिम्फॅटिक कॅपिलरी मधला मी तुम्हाला फरक सांगितला. ब्लड कॅपिलरी बद्दल आपण पाहिलं, ब्लडचं आता आपण पाहिलेलंच आहे, पण लिम्फॅटिक मध्ये काय फरक आहे पहा. की लिम्फॅटिक कॅपिलरी एकतर टिश्यू स्पेसेस मध्ये. दुसरी गोष्ट, त्या ब्लड कॅपिलरी बरोबर त्यांनी जाळं तयार केलंय, पण लिम्फॅटिक कॅपिलरी ब्लड कॅपिलरीला जोडल्या हे जात नाही. पुढचा पॉइंट मी सांगितला की तिथं ज्या कॅपिलरीज आहेत टिश्यू स्पेसेस किंवा टिश्यूला आलेल्या त्यातल्या ज्या वायडर असतात. वायडर म्हणजे काय? डायमीटरनी मोठ्या दिसणाऱ्या ज्या कॅपिलरीज असतात त्या कुठल्या कॅपिलरीज असतात तर त्या असतात लिम्फॅटिक कॅपिलरी. त्या वायडर त्यांना ब्लड कॅपिलरीज. नंतरचा पॉइंट आपण पाहिला की लिम्फॅटिक कॅपिलरीज दे आर ब्लाइंड ॲट वन एंड. एका टोकाला कसं एक टोकाचं क्लोज आहे, हा एक पॉइंट पाहिला. आणि शेवटी मी सांगितलं की ह्या सुद्धा कॅपिलरीच्या आत केसासारख्याच असणाऱ्या, थीन असणाऱ्या अशाच आपण कॅपिलरीज आहेत
आणि ह्याच्या आतल्या बाजूला कोण प्रेझेंट आहे तर सिंपल लेअर ऑफ इपिथेलियल सेल की ज्याला आपण एंडोथेलियम असं म्हणतो. दॅट इज अबाउट द लिम्फॅटिक कॅपिलरीज. आता लिम्फॅटिक कॅपिलरीजची माहिती शिकल्यानंतर पुढे आपल्याला जायचं आहे लिम्फॅटिक वेसलकडे. पहा मग लिम्फॅटिक वेसल्स, थर्ड पॉइंट पहा. लिम्फॅटिक वेसल्स लिम्फॅटिक वेसल म्हणजे क्या? सो ब्लड कॅपिलरीज युनाइट अँड फॉर्म लिम्फॅटिक वेसल. पहा इथं ब्लड कॅपिलरी मी म्हटले, लिम्फॅटिक कॅपिलरी मला म्हणलं पाहिजे. सो लिम्फॅटिक कॅपिलरी युनाइट अँड फॉर्म लिम्फ वेसल. कशी पहा, ही लिम्फॅटिक कॅपिलरी पहा, हे पाही बरोबर. ही पण लिम्फॅटिक कॅपिलरी आहे, ही पण लिम्फॅटिक कॅपिलरी आहे, ही पण लिम्फॅटिक कॅपिलरी आहे. ह्या अशा एकत्र आल्या, दिसतात का तुम्हाला एकत्र आलेल्या? ठीक आहे, अशा एकत्र येतात आणि ह्या युनाइट होऊन ही त्यांनी काय तयार केली तर ही त्यांनी काय तयार केली? लिम्फॅटिक वेसल तयार केली. मग लिम्फॅटिक वेसल कशी तयार होते तर कॅपिलरी लिम्फॅटिक कॅपिलरीज युनाइट, लिम्फॅटिक कॅपिलरीज unite and they form lymphatic vessels. Now that lymphatic vessels, they are thin walled. Lymphatic vessels कशा असतात? thin walled असतात and contains walls. ह्या ज्या lymphatic vessels आहेत, ह्या लिम्फॅटिक वेसलचा वॉल हा थिन असतो आणि त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतो? वॉल प्रेझेंट असतो. VALVE बरोबर आहे. आणि वॉल कशासाठी प्रेझेंट असतो? टू प्रिव्हेंट द बॅकवर्ड फ्लो ऑफ लिम्फ. लिम्फ कोणीकडे न्यायचं आपल्याला? सगळं हार्टकडे. कारण त्याच्यात काय प्रेझेंट आहे? कार्बन डायऑक्साईड आणि वेस्ट मटेरियल आहे. म्हणजे प्युरिफिकेशनला जायचं, म्हणजेच हार्टकडे जायचं. मग हा रिव्हर्स फ्लो अवॉइड करण्यासाठी ह्या लिम्फॅटिक वेसलमध्ये काय प्रेझेंट असतात? वॉल्स प्रेझेंट असतात. हा झाला दुसरा पॉइंट. नेक्स्ट पॉइंट, देर आर टू टाइप ऑफ लिम्फॅटिक वेसल्स. लिम्फॅटिक वेसल्स किती प्रकारचे आहेत? दोन प्रकारचे आहेत. कुठले दोन प्रकार पहा. एकाला म्हणतात लेफ्ट लिम्फॅटिक वेसल, लेफ्ट लिम्फॅटिक वेसल, आणि दुसऱ्याला म्हणतात right lymphatic vessel. Left and right. So there are two types of lymphatic vessel. One is a left lymphatic vessel and another is a right lymphatic vessel. The left lymphatic vessel is also known as thoracic vessel. Thoracic. हिला दुसरं नाव काय आहे तर thoracic vessel म्हणतात. And that thoracic vessel is a main duct. That means that left lymphatic vessel is a main vessel out of these two vessels. Why this is a main vessel? First point, it is known as a main vessel or main duct because it collects the lymph from left side of head, the left side of head, left side of neck, left shoulder, left chest and left arm. The left lymphatic vessel is known as a thoracic vessel. It is a main vessel because it collects the lymph from left head region, neck region, shoulder region, chest region, left arm and also posterior part below the ribs. रिबच्या खाली असणाऱ्या सगळ्या बाजूनी राईट साईडच्या पण आणि लेफ्ट साईडच्या पोस्टेरियर पार्ट पासून ती लिम्फ कलेक्ट करून आणते. म्हणून तिला आपण काय म्हणतो? मेन डक्ट म्हणतो. म्हणजे हा तर पोर्शन लेफ्ट साईडचा आहेच आहे आणि रिब पासून खालचा हा पण पोर्शन आणि हा पण पोर्शन. ठीक आहे. नाउ लॅक्टियन इज अ लिम्फॅटिक वेसल. आता हे लक्षात ठेवा, एमसीक्यूला खूप वेळेला विचारलं जातं. आता पुढे
मी काय म्हटलं, लॅक्टियल. ही मिल्की कलरची असते. लॅक्टियल इज अ लिम्फॅटिक व्हेसल. ही एक लिम्फॅटिक व्हेसल आहे which is a milky in appearance. ही कशी आहे, मिल्की आहे. Why it is milky? Because it contains the absorbed fat. So this lacteal, it carry the absorbed fat from the intestine, and this also open into the left lymphatic vessel. Clear? लक्षात येत आहे की लॅक्टियल ही पण एक लिम्फॅटिक व्हेसल आहे. ही लिम्फॅटिक व्हेसल मिल्की आहे, दुधाळ कलरची आहे. आणि ही कुठून येते, तर आपल्या इंटेस्टाईन पासून येते. आणि इंटेस्टाईन पासून ऍब्झॉर्ब फॅट ऍब्झॉर्ब करते इंटेस्टाईन मधलं, आणि ते फॅट घेऊन येऊन पुन्हा ती ओपन कशात होते, लेफ्ट लिम्फॅटिक डक्टमध्ये होते. दॅट इज अबाउट द लेफ्ट लिम्फॅटिक व्हेसल. आता दुसरा पॉइंट कुठला आहे, मग दुसरा प्रकार कुठला झाला याचा टाईप, दॅट इज द राईट लिम्फॅटिक व्हेसल. राईट लिम्फॅटिक व्हेसल. पहा आता कुठल्या पोर्शन पासून ब्लड लिम्फ कलेक्ट करायचं राहिलं सांगा, फक्त एवढाच राहिलं की नाही. सो दॅट राईट लिम्फॅटिक व्हेसल इट कलेक्ट द लिम्फ फ्रॉम राईट साइड हेड, right side neck, right shoulder, right chest and right arm. लक्षात येत आहे, म्हणजे लेफ्ट लिम्फॅटिक व्हेसल ही लेफ्ट साइडचा हा सगळा पोर्शन आणि रिपच्या खालचा दोन्ही साइडचा पोर्शनचा लिम्फ गोळा करते. आणि राईट साइडला असणारे लिम्फॅटिक व्हेसल हे फक्त राईट साइडचा जो हा रिप पासूनचा वरचा पोर्शन आहे एवढ्याच लिम्फ कलेक्ट करून आणते. बरोबर, दॅट इज अबाउट द लिम्फॅटिक व्हेसल. बघा काय काय कंप्लीट केलं आपण. पहिलं लिम्फ कंप्लीट केलं, दुसरं लिम्फॅटिक कॅपिलरीज कंप्लीट केल्या, पुढे लिम्फॅटिक व्हेसल्स आपण आता कंप्लीट केल्या. आता पुढचा पॉइंट आपल्याला शिकायचा आहे लिम्फॅटिक नोड और लिम्फ नोड. पुढचा पॉइंट या लिम्फ नोड. So the next is a lymph node. काय आता lymph node म्हणजे? So lymph node means that lymph nodes are oval shaped or bean shaped small bodies which are present on the lymphatic vessel. ह्या lymphatic vessel वरती प्रेझेंट असणाऱ्या ह्या अशा स्मॉल असणाऱ्या, बरोबर, ओव्हल शेपच्या असणाऱ्या किंवा बीन शेपच्या बॉडीज आहेत. मग लिम्फ नोड म्हणजे काय, स्मॉल ओव्हल और बीन शेप बॉडीज. लक्षात येत आहे. लिम्फ नोड मीन्स these are the small oval or bean shaped bodies which are present on the lymphatic vessel. Now they are more in neck region. आपल्या neck region मध्ये lymph nodes खूप असतात. They are more in our armpit. armpit म्हणजे आपले हात बॉडीला जे जोडतात तिथला पोर्शन त्याला म्हणतात आर्मपिट. and they are more in the groin. जसं हात बॉडीला जोडतात त्या पोर्शनला आर्मपिट म्हणतात, तसं पाय बॉडीला जिथं जोडतात ती जी खाच आहे ती त्याला म्हटलं जातं ग्रॉइन. सो दे आर मोर इन द नेक रिजन, इन द आर्मपिट अँड इन द ग्रॉइन. ठीक आहे. नंतर फंक्शन, दोन फंक्शन आहेत त्याची महत्वाची. सो द फर्स्ट फंक्शन इज इट ऍक्ट्स ॲज अ फिल्टर. काय काम करतं हे, इट ऍक्ट्स ॲज अ फिल्टर. तुम्ही म्हणाल कसं काय, बिकॉज इट कंटेन्स द मॅक्रोफॅजेस इनसाइड इट.
ह्या लिम्फ नोडमध्ये काय असतात, मॅक्रोफॅजेस असतात. मॅक्रोफॅजेस मीन्स व्हॉट, फॅगोसाइटिक सेल, इरेग्युलर सेल्स असतात त्या. दॅट मॅक्रोफॅजेस दे डिस्ट्रॉय द मायक्रोऑर्गॅनिझम, बॅक्टेरिया, व्हायरसेस and the foreign substances entering inside our body. बघा लक्षात घ्या, लिम्फ नोड म्हणजे हे सोलन एरियाला आपण लिम्फ नोड म्हणतो. लिम्फ नोडचं फंक्शन मी काय सांगितलं की लिम्फ नोड मध्ये मॅक्रोफॅजेस असतात आणि हे मॅक्रोफॅजेस काय काम करतात की तुमच्या शरीरामध्ये ज्या काही बॅक्टेरिया, व्हायरसेस, फॉरेन सबस्टन्सेस जात आहेत त्यांना डिस्ट्रॉय करायचं, त्यांना किल करायचं काम ते करतात. सो इट ऍक्ट ॲज अ फिल्टर. म्हणून आपण असं म्हणतो की तो फिल्टरचं काम करतो. नेक्स्ट, इट ट्रान्सपोर्ट द लिम्फोसाइट अँड अँटीबॉडीज. प्रोड्यूस म्हटलं तरी चालेल. लिम्फ नोड प्रोड्यूस लिम्फोसाइट अँड अँटीबॉडीज. अँटीबॉडीज तयार करणं, लिम्फ नोड लिम्फोसाइट्स तयार करायचं काम कोण करतं, तर हा लिम्फ नोड करतो. मग ही दोन त्याची काय महत्वाची फंक्शन आहे. मी परत एकदा रिपीट करते, थोडं लक्ष द्या. लिम्फ नोड म्हणजे स्मॉल असणाऱ्या ओव्हल किंवा पिन शेपच्या अशा बॉडीज आहेत की ज्या लिम्फॅटिक व्हेसलवरती आहेत. लिम्फ नोडची संख्या आपल्या नेकमध्ये, आर्मपीटमध्ये आणि ग्रॉइंगमध्ये जास्त असते. लिम्फ नोड कशाचं काम करतं तर ते फिल्टर म्हणून काम करतं. आणि फिल्टर कशा पद्धतीनं, तर लिम्फ नोडमध्ये मॅक्रोफॅजेस असतात. ह्या मॅक्रोफॅजेस म्हणजे फॅगोसाइटिक सेल्स आहेत की ज्या सेल्स आपल्या बॉडीमध्ये जाणाऱ्या बॅक्टेरिया, व्हायरसेस आणि काही फॉरेन सबस्टन्सेस आहेत ह्यांना डिस्ट्रॉय करतं. म्हणून त्याला आपण फिल्टर म्हणतो. आणि दुसरं त्याचं फंक्शन आहे, इट प्रोड्यूस द लिम्फोसाइट्स अँड अँटीबॉडीज. लिम्फोसाइट तयार करणं आणि अँटीबॉडीज तयार करणं ह्याच्यामध्ये त्याचा काय महत्वाचा रोल आहे. आता एकदम लिम्फ नोड माहित करून घेऊ फक्त आपल्याला. बघा आता पहिला लिम्फ नोड माहित करून घेऊ आपण, तो म्हणजे टॉन्सिल्स. टॉन्सिल्स सगळ्यांना ओळखीचे. टॉन्सिल्स कुठे असतात, लेगमध्ये. So tonsil is a small lymph node. Tonsil कसा आहे तो, small lymph node आहे. And that lymph node is present in the pharynx. कुठे प्रेझेंट असतं तर आपल्या pharynx मध्ये प्रेझेंट असतं. And a function of that lymph node is it destroy the foreign substances and microorganisms which are enters inside our body or which are entering inside our body via inhalation and injection. लक्षात येते का बघा, इंजेक्शनच्या प्रोसेस मधून, इंजेक्शन म्हणजे पुढात घेणं, त्या प्रोसेस मधून जर काही मायक्रो ऑर्गॅनिझम तुमच्या फॅरिंग्स मध्ये गेले, घशात गेले, तर तिथं असणारं टॉन्सिल त्याला, त्या मायक्रो ऑर्गॅनिझमला, त्या बॅक्टेरिया, व्हायरसेसला किल करतं. इनहेलेशन, श्वासाबरोबर जर काही गेले हवेच्या माध्यमातून तरी सुद्धा ते तिथं त्याला किल करतं. तुम्ही म्हणाल कसं काय, तर तुम्हाला सगळ्यांना हे माहिती की फॅरिंग्स हा पॅसेज कॉमन आहे, ज्याच्यातून एअर पण जाते आणि ज्याच्यातून फूड पण जातं. रेस्पिरेटरी सिस्टीम आणि डायजेस्टिव्ह सिस्टीमसाठीचा कॉमन पॅसेज आहे. त्यामुळं हवेबरोबर जाणारे मायक्रो ऑर्गॅनिझम, जेवणातून जाणारे मायक्रो ऑर्गॅनिझम, बॅक्टेरिया, पॅथोजन हे किल करायचं काम कोण करतं, हे टॉन्सिल्स करतं. ते त्याला डिस्ट्रॉय करतं. जर आपल्या टॉन्सिल्सला काही इन्फ्लमेशन झालं तर त्या इन्फ्लमेशनला त्याला काय म्हटलं जातं, टॉन्सिलायटिस. लक्षात ठेवा शब्द. सो टॉन्सिलायटिस मीन्स इन्फ्लमेशन टू द टॉन्सिल्स. टॉन्सिल्स सुजतात आणि मग टॉन्सिल्स सुजलेल्या ह्याला म्हणायचं टॉन्सिलायटिस. आता पहा, टॉन्सिल्स सुजलेले आपल्याला अनुभव आहे प्रत्येकाला. काय होतं, सोअर थ्रोट, घसा बसल्यासारखा होतो. डिफिकल्टी इन स्वॅलोइंग, गिळता येत नाही. फीवर, कदाचित ताप पण येतो. हेडेक, डोकं दुखतं.
देन नेझल कंजेशन, नाकामध्ये पण चोळल्यासारखं होणं किंवा ज्याला आपण नाकामध्ये ब्लॉक होणं, रेस्पिरेशनचा प्रोसेस प्रॉपर न होणं, अशी सिम्पटम टॉन्सिलायटिसमध्ये दिसतात. टॉन्सिलायटिस म्हणजे मी सांगितलं इन्फ्लमेशन टू द टॉन्सिल्स. आणि इन्फ्लमेशन झालं टॉन्सिल्सला की फिवर असणं, हेडेक, नंतर काय सांगितलं सोअर थ्रोट, घसा बसल्यासारखं होणं, नेझल कंजेशन, नाकामध्ये ब्लॉकेज निर्माण होणं आणि डिफिकल्टी स्वॅलोइंग, गिळण्यामध्ये डिफिकल्टी. आता एक लक्षात घ्या, हे जे टॉन्सिलायटिस होतं हे व्हायरलमुळे पण होऊ शकतं आणि बॅक्टेरियलमुळे पण होऊ शकतं. व्हायरसमुळे पण टॉन्सिलायटिस होतं, बॅक्टेरियामुळे पण होतं. जर व्हायरसमुळे टॉन्सिलायटिस झालं तर आपण नॅचरली त्याच्यातून क्युअर होऊ शकतो, औषध पाण्याची फारशी गरज पडत नाही. पण ते इन्फेक्शन जर बॅक्टेरियल असेल तर बॅक्टेरियलमध्ये मात्र आपल्याला अँटीबॉडीज घ्याव्या लागतात, तर त्या अँटीबायोटिक घ्यावं लागतं आणि मग त्याच्यातून आपण बरे होतो. आणि समजा अँटीबायोटिकचा पण फारसा काही आपल्यावर परिणाम होत नसेल, इन्फ्लमेशन तसंच राहत असेल, तर आपण काय करतो, जर त्या मेडिसिनला आपली बॉडी रिस्पॉन्ड देत नसेल तर ते सर्जरी करून काढून टाकल्या जातात टॉन्सिल. त्याला म्हटलं जातं टॉन्सिलेक्टोमी. काय म्हणायचं? टॉन्सिलेक्टोमी, रिमूव्हल ऑफ टॉन्सिल्स. का टॉन्सिल्स काढल्या? तर औषधाचा उपयोग होईना म्हणून. आणि तुम्हाला खूप जणांना माहिती आहे, आपल्या सभोवताली पण बऱ्याच लोकांच्या टॉन्सिल्स काढलेल्या असतात. मग मला सांगा, टॉन्सिल्स जर तुमच्या काढल्या तर काय तुमच्या बॉडीमध्ये घडेल? जेवणातून आणि हवेतून जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम जाणार आहे, जे इथं टॉन्सिल्स काय करत होते, त्या मायक्रो ऑर्गॅनिझमला मारून टाकत होते, ते प्रोसेस केली जाणार नाही. म्हणजे ते ऑर्गॅनिझम तुमच्या बॉडीमध्ये जातील. म्हणजेच थोडक्यात जर टॉन्सिल्स आपण काढल्या तर काय घडतं, तर आपली इम्युन पॉवर थोडीशी काय होते, त्याच्यामुळं कमी होते. ठीक आहे, हे झालं टॉन्सिल्स बद्दल. लिम्फ नोड. त्याच्यानंतर एक मोठा लिम्फ नोड शिकवते, ज्याला आपण स्प्लीन म्हणतो. दुसरा लिम्फ नोड कुठला आहे? स्प्लीन. सो नेक्स्ट लिम्फ नोड इज अ स्प्लीन. 11वीत शिकला स्प्लीन बद्दल. स्प्लीन म्हणजे रेडिश ब्राऊन कलरचा असा हा ऑर्गन आहे की जो लॅटरल टू स्टमक प्रेझेंट आहे. स्टमकच्या लॅटरल साईडला प्रेझेंट असणारा हा ऑर्गन आहे आणि हा लार्जेस्ट लिम्फ नोड आहे. बॉडीमधला लार्जेस्ट लिम्फ नोड कोण आहे, तर तो आहे स्प्लीन. ठीक आहे. आणि ह्या स्प्लीनला आपण ग्रेव्हयार्ड ऑफ आरबीसी वगैरे म्हणतो, हे तुम्हाला माहिती आहे. सो स्प्लीन इज अ लार्जेस्ट लिम्फ नोड. It is reddish in color and present lateral to stomach. बरोबर. आणि जसं टॉन्सिलचं काम आहे तसं स्प्लीनचं पण काम असतं. तर ते साधारणतः तुम्हाला इन डिटेल एवढं आपल्या अभ्यासाला नाही, पण माहीत असू द्या की स्प्लीन हा सुद्धा काय लिम्फ नोड आहे. आता इथं आपण ही लिम्फॅटिक सिस्टीम कंप्लीट केली. ही कंप्लीट केल्यानंतर आपल्याला पुढचा पॉईंट शिकायचा, तो म्हणजे लिम्फॅटिक सिस्टीमचे फंक्शन्स काय काय आहेत. सो द नेक्स्ट पॉईंट इज फंक्शन्स ऑफ लिम्फॅटिक सिस्टीम. पुढचा पॉईंट कुठला आहे, त्याचे फंक्शन्स. बघा काय फंक्शन्स आहेत. बऱ्यापैकी आता आपण शिकतच कंप्लीट केली. सो द फर्स्ट फंक्शन ऑफ लिम्फॅटिक सिस्टीम इज इट ड्रेन द एक्सेस. पहिलं फंक्शन, इट ड्रेन एक्सेस tissue fluid to blood. लिम्फॅटिक सिस्टीम काय करते की टिश्यू फ्लुइड मधलं जे काही टिश्यू स्पेसेस मधलं जे काही टिश्यू फ्लुइड आहे, हे सगळं एक्सेस टिश्यू फ्लुइड गोळा करून आणते आणि कोणाला देते, ब्लडला देते. टिश्यू मध्ये राहू देत नाही. So it drains the excess of tissue fluid and give it to the blood. Next, it carries the carbon dioxide and water. दूसरा, it carries carbon dioxide and waste
वेस्ट मटेरियल आणि कार्बन डायऑक्साईड कॅरी करायचं काम कोण करतो? लिम्फ करतो. थर्ड फंक्शन, इट ट्रान्सपोर्ट द लिम्फोसाइट अँड अँटीबॉडीज. इट ट्रान्सपोर्ट, लिम्फचं फंक्शन काय? इट ट्रान्सपोर्ट lymphocyte and antibodies from, सांगा बघू, लिम्फोसाइट्स आणि अँटीबॉडीज कुठे तयार होतात? लिम्फ नोड मध्ये. सो फ्रॉम लिम्फ नोड टू ब्लड. लिम्फोसाइट आणि अँटीबॉडीज ट्रान्सपोर्ट करायचे लिम्फ नोड पासून ब्लडला. हे काम कोण करतं? तर हे काम करतं लिम्फ. नेक्स्ट, it destroy the microorganisms and foreign substance entering in the body. काय काम करतो? Destroy microorganisms and foreign substance. बॉडी मध्ये येणारे फॉरेन सबस्टन्स आणि मायक्रो ऑर्गॅनिझम लिम्फ नोड काय करतो? डिस्ट्रॉय करून टाकतो. ते फंक्शन कोणाचं झालं? लिम्फॅटिक सिस्टीमचं झालं. आणि शेवटचं फंक्शन ह्याचं सांगेल ते म्हणजे इट ट्रान्सपोर्ट ॲब्झॉर्ब्ड फॅट. ट्रान्सपोर्ट ॲब्झॉर्ब फॅट. टिश्यू स्पेसेस मध्ये असणारं एक्सेस फ्लुइड ब्लडला द्यायचं काम लिम्फॅटिक सिस्टीम करते. कार्बन डायऑक्साईड आणि वेस्ट मटेरियल ती ब्लडला नेऊन देते. तसंच तुमच्या लिम्फ नोडनी तयार केलेल्या लिम्फोसाइट्स आणि अँटीबॉडीज हे ट्रान्सपोर्ट करायचं काम सुद्धा लिम्फॅटिक सिस्टीम करते. तुमच्या बॉडीमध्ये जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम जात आहेत किंवा फॉरेन सबस्टन्सेस जात आहेत त्यांना डिस्ट्रॉय करायचं काम ते सुद्धा तुमची लिम्फ नोड म्हणजेच लिम्फॅटिक सिस्टीम करते. आणि शेवटचं फंक्शन, इट ट्रान्सपोर्ट द ॲब्झॉर्ब फॅट. लॅक्टियल जे इंटेस्टाईन पासून ॲब्झॉर्ब फॅट घेऊन येते, ही लॅक्टियल कुठे ओपन होते? तर लेफ्ट लिम्फॅटिक व्हेसलमध्ये ओपन होते. आणि ही लेफ्ट लिम्फॅटिक व्हेसल पुन्हा कुठे ओपन होते? तर आपल्या सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये ओपन होते. लक्षात येत आहे? हे झाली त्याची फंक्शन. आता इकडे थोडंसं लक्ष द्या. इथे बोर्डवरती मी डायग्राम स्केच केली. ते डायग्राम काय आहे? तर साधं आधी लक्षात घ्या की हे हार्टचे 4 चेंबर आहेत. लेफ्ट ॲट्रियम, लेफ्ट व्हेंट्रिकल, राईट ॲट्रियम आणि राईट व्हेंट्रिकल. हार्टमध्ये डबल सर्क्युलेशन आहे ह्युमन हार्टमध्ये. त्यामधलं हे एवढं जे मी दाखवलंय हे एवढं आहे पल्मोनरी सर्क्युलेशन, म्हणजे लंगला जाणारं सर्क्युलेशन. मग तुम्हाला आता इथं मी सांगेन की आपलं जे काही राईट व्हेंट्रिकल आहे त्याच्यापासून निघालेला पल्मोनरी एवॉर्टा आहे. आणि हा पल्मोनरी एवॉर्टा कुठे जातोय? तर तुमच्या लंगला अशुद्ध रक्त घेऊन जातोय. हे साधारणतः लंग आहे असं कन्सिडर करा. तिथं तो गेला आणि तिथून ब्लडचं प्युरिफिकेशन होऊन ब्लड प्युरिफाय होऊन येत आहे. आणि येऊन कशात पडतंय? तर लेफ्ट ॲट्रियम, कारण ॲट्रियम रिसिव्हिंग चेंबर आहे आणि लेफ्ट आहे म्हणल्यानंतर तो शुद्ध रक्त गोळा करतोय. ठीक आहे, हे पल्मोनरी सर्क्युलेशन आहे. दुसरं सर्क्युलेशन आपल्या बॉडीमध्ये सिस्टमिक सर्क्युलेशन आहे. मग ते कसं आहे? तर ते तुमच्या लेफ्ट व्हेंट्रिकल पासून सिस्टमिक एवॉर्टा निघाला. हा सिस्टमिक एवॉर्टा. ठीक, हा तुमच्या ऑर्गनला गेला. ऑर्गनला त्यानं शुद्ध रक्त पोहोचवलं. आता हे शुद्ध रक्त पुन्हा काय झालं? अशुद्ध झालं. अशुद्ध रक्त घेऊन येऊन कुठे आलं? तर राईट ॲट्रियम मध्ये. म्हणजे तुमच्या हार्टमध्ये, बॉडीमध्ये 2 सर्क्युलेशन तुम्हाला माहिती आहे. एक म्हणजे पल्मोनरी सर्क्युलेशन आणि एक म्हणजे सिस्टमिक सर्क्युलेशन. हे मी आधी ह्या डायग्राम मध्ये दाखवले. आता मी मगाशी तुम्हाला म्हणाले की लिम्फॅटिक सिस्टीम जी असते ती ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीमला पॅरलली रन करणारी सिस्टीम आहे. तर ती कशी आहे पहा. आता इथं जर तुम्ही पाहिलं तर इथं असणाऱ्या टिश्यूला हे ब्लड कॅपिलरींचं जात आहे. ह्याच टिश्यू स्पेसेस मध्ये लिम्फॅटिक कॅपिलरींचं पण जाळं असणार आहे. बरोबर आहे? मग इथं काय होतं? तर इथल्या ज्या ब्लड कॅपिलरीज आहेत ह्या कॅपिलरीला ओपनिंग असल्यामुळं ह्याच्यातले काही पोर्शन ब्लड मधला बाहेर आला. बरोबर? बाहेर येऊन कुठं साठला?
टिश्यू स्पेसमध्ये. टिश्यू स्पेसमध्ये कोण आहे? लिम्फॅटिक कॅपिलरी. ही लिम्फॅटिक कॅपिलरी आहे. ह्या लिम्फॅटिक कॅपिलरी मध्ये तो आला, त्याच्यात आरबीसी नाहीये, प्लेटलेट्स नाहीये, सम प्लाझ्मा प्रोटीन्स नाही, म्हणजे तो कोण झाला? लिम्फ झाला. मग ह्या कॅपिलरीनी लिम्फ कलेक्ट केला. कलेक्ट करून ती लिम्फॅटिक वेसलमध्ये गेला. आता लिम्फॅटिक वेसलमध्ये असे वॉल्स आहेत बॅकवर्ड फ्लो प्रिव्हेंट करायला. आणि मग ही लिम्फॅटिक वेसल कुठे ओपन होते? तर तुमच्या सबक्लॅव्हियन मध्ये ओपन होते. सबक्लॅव्हियन म्हणजे नेक रिजन मध्ये जाणारी वगैरे असं आपण त्याला म्हणतो वेन. ह्या वेन मध्ये ही आली का? तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती कार्बन डायऑक्साईड आहे, वेस्ट मटेरियल आहे, बरोबर आहे. मग ती ओपन होईल तुमच्या राईट ॲट्रियम मध्ये, कारण राईट ॲट्रियम मध्ये अशुद्ध रक्त आहे. आता इथं पण असंच आहे. हे लंग आहे. ह्या लंगला ते कॅपिलरींचं जाळ आहे, ब्लड कॅपिलरींचं. ब्लड कॅपिलरींच्या भोवतीच कशाचं जाळ असेल? लिम्फॅटिक कॅपिलरी असते. मग हे लिम्फॅटिक कॅपिलरीचं जाळ, लिम्फॅटिक कॅपिलरीने लिम्फ कलेक्ट करून आणला. लिम्फ हा असाच त्या वेसलनी कलेक्ट, लिम्फॅटिक वेसलनी कलेक्ट करून आणला. आणि इकडून येणारी सुद्धा लिम्फॅटिक वेसल कशात ओपन झाली? तर तीच ओपन होते तुमच्या सबक्लॅव्हियन व्हेनमध्ये. म्हणजे थोडक्यात बॉडीमधलं कार्बन डायऑक्साईड असेल, वेस्ट मटेरियल असेल, हे सगळं आणून ही लिम्फॅटिक सिस्टीम कुठे टाकते? तर सबक्लॅव्हियन व्हेनमध्ये टाकते. आणि ही सबक्लॅव्हियन व्हेन फायनली कशात ओपन होते? तर ती आपल्या राईट ॲट्रियममध्ये ते लिम्फ टाकून देते. लक्षात येते? नाहीतर लिम्फ बॉडीमध्ये काय झालं असतं? साठत गेला असता टिश्यू स्पेसेसमध्ये, आणि पूर्ण बॉडी आपली काय झाली असते? मग स्वेल झाली असते. ठीक आहे. सो दॅट इज अबाउट द लिम्फॅटिक सिस्टीम. नीट स्टडी करा लिम्फॅटिक सिस्टीम. आता आणखी एक गोष्ट इथे थोडीशी मी अशी सांगेन की तुमच्या पुस्तकामध्ये थोड्याशा लिम्फॅटिक सिस्टीम ही डायग्राम तर मी बोर्डवर काढली, ही थोडीशी लर्न करावी असते. आणि ही पूर्ण बॉडीमध्ये असणारी लिम्फॅटिक सिस्टीम घेतली पाहिजे, जी पॅरलली रन होती ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीमला. तिचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. ठीक आहे. खूप डिटेलमध्ये मी तुम्हाला आज ही लिम्फॅटिक सिस्टीम सांगितलेली आहे. तिचा अभ्यास करा. आणि ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम आपण कंप्लीट केली, लिम्फॅटिक सिस्टीम आपण इथं कंप्लीट केलेली आहे. तर हा जो काही रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन हा टॉपिक आपण पहिला सुरू केला होता, तो आज आपल्या इथं काय कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण पुढच्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत. ठीक आहे.